गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे। ते खूप इंटरेस्टिंग आहे, तर पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका। आणि तुम्ही माझ्या जर चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज अजून रील्स पाहिजे असतील तर मला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर shruti_manzram या आयडीला। आणि आजचा टॉपिक आहे की जर्मनीमध्ये आम्हाला एवढं काय राहायला आवडतं की आम्ही इथं मला 6 वर्ष झालेत आणि इनाच्या पप्पाला झालेत 2012 मध्ये आले होते, तर त्यांना तेवढे वर्ष झालेत, तर आम्हाला इथून जायची काही इच्छा होत नाही। आज ते टॉपिक आपण बोलणार आहेत की कोणकोणत्या जे गोष्टी आहेत ते की आम्हाला इथे राहायला आवडतात। तर मी आज ते तुम्हाला गोष्टी सांगणार आहे। आम्ही जर्मनीमध्ये का आलो पहिलं तर ते मी एक्सप्लेन करते। ॲक्च्युली मी 2018 मध्ये आली आहे आणि इनाचे पप्पा आले 2012 मध्ये। तर त्यांनी मास्टर्स करण्यासाठी जर्मनीमध्ये आले होते आणि त्यांचं असं मत होतं की मी 2 वर्ष राहील इथे आणि मग इंडियाला वापस जाईल। तर सुरुवातीला त्यांना तसंच वाटायचं की मी इथे 2 वर्ष राहील आणि वापस जाईल म्हणून। मग त्यांना जर्मनी एवढी का आवडली की त्यांनी आतापर्यंत इथेच आहेत, इंडियाला का वापस नाही गेले। तर आज त्या टॉपिकवर मी तुम्हाला सांगणार आहे की आम्हाला कोणकोणत्या गोष्टी जर्मनीमधल्या आवडतात आणि त्यामुळे आम्ही इथे आहोत आणि आम्हाला इथे का चांगलं वाटतं आणि सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला एक्सप्लेन करते। पहिली जी गोष्ट आहे ती आहे वर्क लाईफ बॅलन्स। तर इथे वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगली आहे आणि इथे आठवड्यामध्ये 40 घंटे काम करावं लागतं। आणि अजून एक मजाची गोष्ट अशी आहे की इनाच्या पापाच्या कंपनीमध्ये फक्त 35 तास त्यांनी काम करतात, म्हणजे दिवसाचे 7 किंवा 8 तास तुम्ही काम करू शकता। आणि इथे असा रूल आहे की तेवढेच घंटे काम करू शकता, त्याच्यावर तुम्ही काम नाही करू शकत। आणि जर तुम्हाला ओव्हरटाईम जर करायचा असेल तर एका वीकमध्ये तुम्ही 50 घंटे करू शकता, पण त्याच्यावर तुम्ही 1 घंटा पण आणि 1 मिनिट पण काम करू शकत नाही। तर इथे वर्किंग लाईफ खूप चांगला आहे, जे की मला खूप आवडतो ॲक्च्युली। आणि इथे गव्हर्नमेंट कामाचे तास काउंट केलं जातं, त्याच्यामुळे कोणी डेअर करू शकत नाही की जास्त काम करेल आणि पैसे जास्त कमवू शकेल, असं इथे काही होत नाही। आणि इथे असं म्हणणं आहे की म्हणजे 7 तास किंवा 8 तास काम केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला टाईम देऊ शकता, स्वतःसाठी टाईम देऊ शकता। त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यानंतर तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसचा फोन आला आणि मग 7 तासाच्या नंतर ते अलाउड पण नाही आहे की तुम्ही ऑफिसच्या नंतर कोणाला फोन करायचा असेल आणि काम सांगायचं असेल, ते पण इथे अलाउड नाही आहे आणि कोणी करत पण नाही आहे। कारण त्यांनी म्हणतात की ऑफिसच्या नंतर ते आमचा टाईम आहे, ते तुमचा टाईम नाही, म्हणजे बॉस पण असं करत नाही इथे। आणि इथे असं आहे की कोणी डिस्टर्ब करत नाही तुम्हाला त्या 7-8 तासाच्या नंतर। आणि वर्षाच्या इथे 30 सुट्ट्या असतात, ते तुम्ही कधी पण घेऊ शकता। आणि इथे प्रायव्हेट लाईफला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते आणि ऑफिसला सेकंड प्रायोरिटी दिली जाते, तर ती पण एक किती चांगली गोष्ट आहे। आणि अजून एक गोष्ट, इथे हेल्थला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं। फॉर एक्झाम्पल आता डॉक्टरनी लिहून दिलं, आपण जर डॉक्टरकडे गेलो आणि हे दुखलं ते दुखलं असं जर डॉक्टरला म्हटलं तर मग डॉक्टर आपल्याला फॉर एक्झाम्पल 1 वीकची लीव्ह लिहून देईल की तुम्हाला 1 वीक घरीच बसायचं आहे। आणि जर ऑफिसमध्ये खूप काम जरी असेल तरी पण तुम्ही ऑफिसला जाऊ नाही शकत, कारण हे लोक असं यांचं म्हणणं असतं की हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला ऑफिसला बिलकुल जायची गरज नाही आहे आणि फक्त घरी राहून आराम म्हणजे करायचं आहे। हे पण खूप चांगली गोष्ट आहे इथे की फर्स्ट प्रेफरन्स हे लोक हेल्थला देतात आणि मग दुसऱ्या गोष्टी जसं की ऑफिस। तर इथे माझ्या ऑफिसचीच गोष्ट आठवते, मी ते सांगते। मी एके दिवशी बिमार होती, पण आपल्या मनात कसं असतं की बापरे जाऊ दे, घरी बसून तरी काय करू, की जाते ऑफिसला, थोडंसं म्हणजे थोडंसं मला बरं वाटते, म्हणजे थोडं जरी बरं वाटलं तरी पण आपण असं विचार करतो की जाऊ दे मी जाते ऑफिसला म्हणून।
पण मी तिला सांगितलं होतं की माझ्या मॅनेजरला की मी आज येत नाही, म्हणजे माझी तब्येत ठीक नाही आहे, तरी पण मी येते आणि जर म्हणजे जास्तच तब्येत खराब वाटली तर मग मी आज घरी वापस येईल असं. पण मग मी गेली आणि मला सर्दी खोकला हेच होता, तर मग मी गेली आणि तिथं असं असं खोकललं मी, तर ती डायरेक्ट मला बोलली की नाही नाही तू घरी जा, तू खूप बिमार आहेस. म्हणजे इथे त्यांना असं वाटतं की माझी बिमारी त्यांना जाईल, त्याच्यामुळे हे लोक असं म्हणतात की तू घरीच गेलेलं बरं, की म्हणजे हेल्थ तुझी इम्पॉर्टंट आहे, तू घरीच जा. मग तिने मला घरी पाठवलं आणि मग मी घरी आली होती. तर मला ही गोष्ट आठवली, तर मला वाटलं की तुम्हाला पण सांगू म्हणून. सेकंड जो टॉपिक आहे तो आहे क्लीन एन्व्हायरमेंट. आणि मागच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की इथले रस्ते किती म्हणजे साफ असतात, म्हणजे बिलकुल कचरा नसतो. त्याला एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्यासाठी ह्या लोकांचा खूप मोठा सपोर्ट आहे. जरी कोणी रस्त्यावर जरी कचरा जरी टाकला तर ते लोक येऊन सांगतात आपल्याला की इथे कचरा टाकू नका, इथे डस्टबिन आहे, तुम्ही इथे डस्टबिनमध्ये टाका असं. तर इथे एक म्हणजे क्लिनिनेसला पण खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. आणि जरी पाऊस जरी पडला तर इथे असं काही चिकचिक असं काही वाटत नाही, आणि त्यामुळे माशा डास किडे हे काही येत नाहीत, म्हणजे असं काही नाही इथे. आणि त्याच्यामुळे पण जास्त लवकर बिमार इथे पडत नाहीत. आणि समरमध्ये तर खरंच इथे खूप मजा येते, कारण सगळीकडं फुलं, सगळीकडं हिरवळ, आणि त्याच्यामुळे खूप मन प्रसन्न होतं, जे की खरंच इथे छान वाटतं म्हणजे राहण्यासाठी पण. जर्मनीमध्ये पोल्युशन खूप कमी आहे, आणि हवा पण खूप साफ आहे, पाणी पण खूप साफ आहे, जे की आपण डायरेक्ट नळाचं पाणी इथे जर्मनीमध्ये पिऊ शकतो, न फिल्टर करता डायरेक्ट टॅप चालू करून आपण पाणी पिऊ शकतो, एवढं पाणी साफ आहे इथे. आणि इथे पोल्युशन न होण्यासाठी इथे लोक आजकाल ई बाईकचा खूप यूज करत आहेत, जे की त्याच्यामुळे पोल्युशन कमी व्हायला पाहिजे त्यामुळे. आणि खूप जागेवर म्हणजे आता जिथं मी तुम्हाला दाखवेल कधीतरी की घरांवर सोलार बसवत आहेत. रोड्स पण खूप क्लीन आहेत, जे की त्याला खड्डे पण नाही आहेत. आपण जास्त किलोमीटरचा असेल तर कमी तासामध्ये आपण पोहोचू शकतो. जसं की 200 किलोमीटर असेल तर आपण एका तासामध्येच हायवेवरून फास्ट स्पीड निघाली, तर स्पीडला लिमिट नाही आहे, त्याच्यामुळे लवकर पोहोचू शकतो. ती पण खूप चांगली गोष्ट आहे की आपला वेळ वाचतो त्याच्यामध्ये. जेव्हा आई बाबा आले होते तेव्हा आम्ही पॅरिसला ट्रेननी गेलो होतो. तर तुम्हाला खरंच सांगते तिथे ते होतं 600 किलोमीटर दूर म्हणजे ट्रेननी, पण आम्ही चक्क तो 3 तासामध्ये पोहोचलो. तर जो पॉईंट आहे तो आहे सेफ्टी. जेव्हापासून मला मुलगी झाली आहे तेव्हापासून मला ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट वाटते, जे की इथे मुलींना जर्मनी हे मुलींना खूप सेफ आहे. जे की माझंच फॉर एक्झाम्पल माझं सांगते, इथे जर्मनीमध्ये विंटरमध्ये 4 वाजता अंधार होतो, 4 वाजता. आणि 4 वाजता माझा जॉब म्हणजे मी लेट संध्याकाळी यायची, तेव्हा तर अंधार होऊन जात होता. आणि त्या अंधारामध्ये पण मला असं कधी असं भीती वाटली नाही की म्हणजे कोणी काही मला करेल या काही. म्हणजे माझ्यासोबत कधीच असा इन्सिडेंट झाला नाही, आणि मी कधी ऐकलं पण नाही आहे की कोणत्या मुलीसोबत इथे काही इन्सिडेंट झाला असेल. म्हणजे इथे मुलींना एवढा फ्रीडम आहे की तुम्ही रात्री 2-3 वाजता म्हणजे तुम्ही एकटे फिरू शकता. इथे एवढी सेफ्टी आहे, जे की मला ही गोष्ट खरंच खूप आवडते. हा जो पॉईंट आहे तो आहे गव्हर्नमेंटचा सपोर्ट. गव्हर्नमेंटचा इथे खरंच खूप मोठा इम्पॉर्टंट रोल मी म्हणते माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर, की इथे गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल आहे. गव्हर्नमेंट खूप मदत करतो सगळ्याच गोष्टीमध्ये. मी आज ते तुम्हाला सांगते. इथे मुलांना स्कूल, कॉलेजेस, हायर स्टडीज सगळं फ्री आहे, आणि उलटं गव्हर्नमेंट त्यांना महिन्याला पैसे देते. हो, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. चक्क 18 वर्षापर्यंत महिन्याला 260 युरो. म्हणजे जसं जसं तुम्ही मोठं व्हाल, आता फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे त्याला अजून भाऊ झाला तर मग तसे
तशानुसार त्यांना पैसे दिले जातं। तर इथे 18 वर्षापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट तुमच्या लेकरांना त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी गव्हर्नमेंट पैसे देतं। इंटरेस्टिंग आहे ना? तर इनाला पण तसे पैसे भेटतात महिन्याला इनाच्या खर्च करण्यासाठी, इनासाठी। तर मला ही गोष्ट खरंच आवडते। हेल्थ इन्शुरन्स इकडे सगळ्यांकडे असतं, कंपल्सरी हेल्थ इन्शुरन्स घ्यावंच लागतं। तर त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये किती गोष्टी सोप्या आहेत की म्हणजे कोणची जरी काही जरी झालं आपल्याला तर लगेच ते कार्ड द्यायचं आणि मग आपली सगळी ट्रीटमेंट होईल। म्हणजे कोणता पण तुम्हाला आजार झाला तरी पण किती पण पैसे लागले तर तुम्हाला त्यांनी ते इन्शुरन्स कार्ड दाखवलं की लगेच तुमची ट्रीटमेंट होईल। ही पण गोष्ट तर आपल्या इकडे पण हेच आहे, तुम्हाला पैसे भरावे लागतात आणि सगळ्या गोष्टी। पण अजून एक गोष्ट ती माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगते तुम्हाला, हेल्थ इन्शुरन्सचा माझ्या लाईफमध्ये किती मोठा रोल आहे झालेला आहे। ती एक पहिली गोष्ट सांगते मी, जे की फॉर एक्झाम्पल माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस सगळा मला म्हणजे 1 युरो पण लागला नाही। मला सगळी फ्री ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलने केलेली आहे, जे की मला म्हणजे माझं जेवण पण तिथेच होतं, ते पण फ्रीमध्ये। म्हणजे सगळ्या गोष्टी मी नक्की व्लॉग काढेल माझ्या प्रेग्नन्सीचं, माझं जर्नी कशी होती काय नव्हती, मला म्हणजे कसं काय एक पण म्हणजे युरो लागला नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की पोस्ट करेन। तर अजून एक सेकंड गोष्ट मी इन्शुरन्सबद्दल सांगते, ती आहे माझ्या प्रेग्नन्सीबद्दलच आहे। तर मला जेव्हा समजलं होतं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून, तेव्हा कोरोना टाईम होता आणि तेव्हा मी 2व्या महिन्यामध्ये माझ्या ऑफिसला सांगितलं होतं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून। तर त्या कोरोना टाईममुळे त्यांनी मला त्या दिवशीपासून म्हणजे 2ऱ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत 100% मला त्यांनी सॅलरी दिलेली आहे। म्हणजे मी न जाता ऑफिसला तर त्यांनी 100% मला सॅलरी तर दिलीच आहे, पण त्यानंतर म्हणजे इना बॉर्न झाल्यानंतर पण म्हणजे अजून वर्षभर त्यांनी मला 60% न ऑफिसला जाता 60% पगार दिलेली आहे। तर ही पण गोष्ट कशी वाटली तुम्हाला? इंटरेस्टिंग ना? तर मला पण ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली होती की म्हणजे असं कसं असू शकतं की न जॉबला जाता तुम्ही 9 महिने 100% आणि नंतर बेबी झाल्याच्या नंतर 60% तुम्ही म्हणजे फ्रीमध्ये। म्हणजे खरंच गव्हर्नमेंट इथली सॅल्यूट या गव्हर्नमेंटला। तर मला इथली खरंच गव्हर्नमेंट खूप आवडते की म्हणजे लोकांसाठी या गव्हर्नमेंटनी खरंच खूप केलेलं आहे। फॉर एक्झाम्पल कोरोना टाईममध्ये पण जे जॉबलेस झाले होते तर त्यांना पण गव्हर्नमेंटनी खूप हेल्प केली। म्हणजे इथे असाच रूल आहे की जर तुम्ही जॉबलेस झाला असाल आणि तर काही जॉब भेटत नसेल पुढे तर तुम्हाला गव्हर्नमेंट 1800 युरो तुमच्या अकाउंटमध्ये महिन्याला टाकतो, हो, न काही जॉब करता। तर ही पण गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे इथली की म्हणजे तुम्हाला आणि आणि अजून एक गोष्ट जी की तुम्हाला गव्हर्नमेंट पण हेल्प करते जॉब शोधण्यासाठी। म्हणजे तुम्हाला जॉब लवकर लागली पाहिजे, तुम्ही ऑफिसला गेलं पाहिजे असं। आणि जर तसं म्हणजे जॉब जरी होत नसेल तर त्यांनी तुम्हाला कोणती तरी ट्रेनिंग करण्यासाठी ते पण फ्रीमध्ये तुमचं सगळा त्यांनी पैसे भरतात, ती पण सगळ्या गोष्टी त्यांनी फ्रीमध्ये करतात तुम्हाला जर काही करायचं असेल तर। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे की गव्हर्नमेंटचा इथे जर्मनीमध्ये खूप मोठा सपोर्ट आहे, जे की सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला मदत करतो आणि ती पण गोष्ट मला खरंच खूप आवडते। आणि आजपुरतं एवढंच। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।